तर दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुढचा कार्यक्रम सांगितला जाईल असं राज ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी आता कामाला लागा असं राज ठाकरेंनी सूचना या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। सत्ताधाऱ्यांनी गणित जमवलंय म्हणून निवडणुकांची घाई सुरू झाली आहे या शब्दात राज ठाकरेंनी टीका केली आहे। मतदार यादी जोवर स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हानच त्यांनी दिलंय। याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हान राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। खोटी नावं भरून निवडणुकांना सामोरं जायचं चाललेलं आहे या शब्दात राज ठाकरेंनी टीका केलेली आहे। मतदार याद्या तपासायला सुरुवात करा असे आदेश अशा सूचना त्यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना शाखाध्यक्षांना देण्यात आलेल्या आहेत। षडयंत्र ओळखा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आज दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय पत्रकार परिषद होणार आहे। पुढचा कार्यक्रम काय असेल ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू असं राज ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। मतदार यादी जोवर स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हान त्यांच्याकडून देण्यात आलंय। खोटी नावं भरून निवडणुकांना सामोरं जायचं चाललंय असा आरोप राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। पालिका जिल्हा परिषद हातामध्ये आल्या तर यांच्यासाठी रानच मोकळं या शब्दात राज ठाकरेंनी टीका केली आहे। 232 आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता या शब्दात त्यांनी मागच्या निवडणुकांवर देखील टीका केली आहे। 800 माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील, इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा। एका घरामध्ये 800 माणसं भरली जात आहेत, नावं दिली जात आहेत। 700 माणसं, 800 माणसं, 1000 माणसं, 500 माणसं जे मतदार नाही आहेत, पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतायत। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा। जो मतदार आहे त्याचा आदर करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या। कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत। तर राज ठाकरे यांनी आपल्या या जवळपास 40 मिनिटाच्या भाषणामध्ये पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे आणि मतदार याद्यांचा मुद्दा जो आहे तो मांडलेला आहे। मतदार यादी जोवर स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हान त्यांच्याकडून देण्यात आलंय। याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा असं राज ठाकरेंनी म्हटलंय। खोटी नावं भरून निवडणुकांना सामोरं जायचं चाललंय या शब्दात राज ठाकरेंनी टीका केलेली आहे। मतदार याद्या तपासायला सुरुवात करा असं त्यांनी या ठिकाणी सूचना देताना म्हटलेलं आहे। सत्ताधाऱ्यांनी गणित जमवलंय म्हणून निवडणुकांची घाई आता सुरू झाली आहे या शब्दात राज ठाकरेंनी टीका केली आहे। 3 वाजता एक सर्वपक्षीय पत्रकार परिषद आहे ज्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक असतील, आमचे लोक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, सर्वच पक्षाचे लोक असतील। सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण यायचं असेल तर येऊ शकतात। आणि पुढचा कार्यक्रम काय आहे हे आज 3 वाजता तुम्हाला सांगण्यात येईल। त्याची प्रतीक्षा करा आणि तयारीला लागा। मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली। त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8, 8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8, 8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। अशा निवडणुका होणार आपल्या देशात। मग कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे?